श्री लक्ष्मीच्या पूजनासोबतच श्री गणेश आणि सरस्वती देवीचीही पूजा केली जाते. जर आपल्याकडे धन आलेलं आहे तर धनासोबत आपण सद्बुद्धीने, ज्ञानाच्या समृद्धीने त्या धनाला कार्यात लावलं तर आपोआपच धनामध्ये आणखी वृद्धी होईल आणि ते धन आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी सुखकारी बनू शकेल. म्हणूनच श्री लक्ष्मीसोबत बुद्धीचा देवता श्री गणेश आणि ज्ञानधनाची देवी सरस्वतीचीही पूजा केली जाते. त्याचबरोबर श्री लक्ष्मीसोबत कुबेराचीही पूजा केली जाते. कारण लक्ष्मी ही धनाची देवी तर कुबेर हा खजिनदार. म्हणजे आपणच श्री लक्ष्मीच्या सद्गुणांना धारण करून कुबेरासारखं खजिनदार बनून आपल्या या सद्गुणांची संभाळ, सुलक्षणांची संभाळ आपण करत राहिली पाहिजे, ज्याच्या आधारे स्थूल धन संपत्तीची बरकत आपल्याकडे राहील आणि या स्थूल धन संपत्तीला सुद्धा आपण योग्यरित्या कारणी लावू शकू.